व एकदा जोरदार टाळ्या सन्माननीय एसीपी संपतरावजी शिंदे साहेबांसाठी। आणि आपल्या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे सर आजच्या सेवापूर्ती सोहळ्याला आपण 2 शब्द बोलावे। आजच्या आपल्या सर्वांचे मित्र असे सगळ्यांना वाटणारे संपतराव शिंदे साहेबांचं आज त्यांनी 34 वर्ष प्रशासनामध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करून आज ते सेवानिवृत्त होत आहेत। पण मी त्यांना मला फोन केला परवा त्यांनी की मी सेवानिवृत्त, म्हटलं असं कसं तुमचं तर वय अजून तेवढं वाटत नाही। हो वहिनी काय तुम्ही जादू करून ठेवली होती अशी। पण अतिशय सगळ्यांशी संबंध ठेवून काम करणार असं व्यक्तिमत्व त्यांचं। आणि पोलीस अधिकारी म्हणलं की जरा कसं असते आमचे मुंडे साहेब होते लय रोबा मारायचे, पण शिंदे साहेबांनी कधीच तसा वागले नाही। अतिशय म्हणजे प्रशासनाचा कुठल्याही प्रकारचा रुबाब असा दबाव न ठरता एक सामान्य माणसांना मदत करण्याची वृत्ती ठेवून नेहमीच त्यांनी काम केलं। एसीपी म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये काम करत असताना सगळ्यांना सुखसमृद्धीचं जावो आणि मुलांना पण सगळ्यांना शुभेच्छा देतो, शिंदे परिवाराला शुभेच्छा देतो। आणि आपण सगळेजण इकडे आलात आपल्या सगळ्यांच्या वतीने पण त्यांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद। मानाची शॉल आणि डॉक्टर संगीता शिंदे यांनी लिहिलेलं, सुनीता शिंदे यांनी लिहिलेलं पुस्तक आपण सावे साहेबांना शिंदे परिवारातर्फे सप्रेम भेट देत आहोत। राज्याचे मंत्री माननीय श्री सावे साहेब यांचा शिंदे साहेब व सुनीताताई यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय। शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार माननीय चंद्रकांतजी खेडे साहेब यांचं शिंदे परिवारातर्फे सहर्ष स्वागत। साहेब आपण वेळात आलात आणि शिंदे साहेबांना आता राजकारणामध्ये घ्यायचं म्हणून तो आपल्या परिवार पाहिजे या सत्काराचा स्वीकार करावा अशी विनंती डॉक्टर सुनीता शिंदे यांनी मनपूर्वक स्वागत। आम्हाला आवर्जून ऐकायला आनंद वाटेल की आमच्या एसीपी शिंदे साहेबांचा हा शैक्षणिक प्रवास कसा होता, त्या काळातील शिंदे साहेब, आजचे शिंदे साहेब। आम्ही हे आमचे वाजपेयी सरांनी पण एक कवितेसारखं लिहिलेलं आहे, ते मी तुम्हाला वाचून दाखवते आता। अन्न वाचवा समिती कार्यकर्त्यांच्या सेवा कार्य प्रेरणेने संभाव्य मनोमन जागृत सेवापूर्ती समारंभामध्ये आमचे बीटेकचे सर्व क्लासमेट आलेले श्याम भदानी आहेत, गंगाराम गड्डम आहेत, हरिचंद्र आहेत, एकनाथ सातारकर आहेत, प्रवीण भोळे आहेत, चंद्रकांत डांगे साहेब आहेत आणि कुंड आहेत। तर आज संपतरावांचं निवृत्ती होतीये याच्यावर आमचा विश्वासच बसत नाहीये, कारण आमचा बीटेकला ऍडमिशन घेतलेला संपत आणि आज सेवानिवृत्त असलेला संपत यामध्ये काही फरक आम्हाला काहीच वाटत नाहीये, फक्त वजन थोडंसं वाढलेलं आहे। आणि मला वाटतं याचं सगळं श्रेय सौ सुनीता वहिनींना जातं, कारण घराची सगळी जबाबदारी पूर्णपणे त्यांनी सांभाळली। त्यामुळं आपलं पोलीस खात्यातील काम चोखपणे करणं, प्रामाणिकपणे करणं हे संपतरावांना शक्य झालं। खरं तर त्यांचे वडील सखारामजी शिंदे आणि आई नर्मदा या हयात नाहीयेत, पण ते अतिशय माया लावणारं असं कुटुंब होतं। आम्ही ज्यावेळी मुलं त्यांच्या घरी जात असू त्यावेळी ते आंब्याचा रस असेल, आमरस, तर तो आमरस प्रत्येक मुलगा कसा खाईल आणि तो पोट भरून खाईल असं ते द्यायचे, स्वतः बघायचे। आणि तो वारसा संपतरावांनी चालवलेला आहे। आम्ही त्यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाला येत असताना सुद्धा सकाळपासून ते व्यस्त असून सुद्धा ते चौकशी करत होते, कुठेपर्यंत आला, काय झालं। तर हाही त्यांचं मोठेपण आहे। कॉलेजला असताना ते तर एक हुशार विद्यार्थी म्हणून
लौकिक होतेच, म्हणजे स्टॅटिस्टिकल जो डेटा असतो की कुठल्या टॉकीजमध्ये किती सीट आहेत, कुणाला कुठल्या विषयात किती मार्क पडले, आणि आम्ही त्यांना आणि क्रिकेटचा कुठला स्कोर, कुठल्या मॅचचा काय झाला, तर हे सगळं त्यांच्या मुखोद्गत असायचं. पोलीस डिपार्टमेंटची क्रिकेटमध्ये एखादा फलंदाज चांगला खेळला तर त्याची स्तुती ते करायचीच, पण त्याची बॅटिंग किंवा बॉलिंग चांगली नाही झाली तर त्याला उद्धार करायला मागे पुढे ते पाहत नसत. उडवता येतील त्या दृष्टीने मला वाटतं त्यांनी चित्रपट बघण्याची खूप आवड होती. कोणताही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समितीचे सदस्य काही कविता सादर करता साहेबांसाठी त्यांनी बघून आणलेली आहे. राष्ट्र संरक्षणाचे कर्तव्य झाले माझे. आता स्वतंत्र हे सचोटीने चिकाटीने जनसेवेचे कर्तव्य करणार, हेच ईशवंदन माझे. श्री संपतराव शिंदे यांचं मनोगत आहे. धन्यवाद. उपस्थित राहिला त्या डॉक्टर सुनीता शिंदे यांनी संपादित केलेलं स्वामिनी नावाचा अंक देऊन एसीपी ही फक्त तारखेची बाब आहे, कारण खरा अधिकारी नेतृत्वाचा हा सन्मान होतो आहे. आपल्या आयुक्त या पदावर आज सेवानिवृत्त होतातून ज्यांनी हा ठसा उमटवला, आज ही एवढी पब्लिक, एवढे लोक जे आहेत हे यांच्या कर्तृत्व आधी लगीन तोंडाण्याचं, मग आपल्या रायबा फुलकीची आणि आस्थेची वागणूक बनवलं. अशा आमच्या मामी डॉक्टरांसाठी वेळ देता आला नाही, नातेवाईकांसाठी समाजात हे फोटो घ्या ना एकदा 5 मिनिट अजून वेळ हे फोटो घ्या तुम्ही घ्या इकून काय चालू का पाठवला बेमिसाल जो कहलाए तुम जियो हजारों साल ये हमारी है. ज्यांना सत्कार करायचे एक एक करून, गर्दी ना करू, आपल्याला निवांत आहे. सत्कार करून हे पण चालू राहील, ज्याला पाहायचं ते पहा, आणि जेवण पण चालू होतील. ज्याला जेवण करायचं ते जेवणाचा आस्वाद घ्या, परंतु गडबड करू नका. सर्व निवांत होऊ द्या, आणि कोणीही जेवण केल्याशिवाय जायचं नाही. सर्वांनी शिंदे परिवारातर्फे सर्व मान्यवर पाहुणे मंडळींना विनंती आहे की कोणीही जेवण केल्याशिवाय जायचं नाही, आणि सत्कार करण्यासाठी कृपया रंगमंचावरती स्टेजवरती गर्दी करू नये अशी विनंती आहे. छत्रपती संभाजीनगर शहराच्या कर्तव्यदक्ष एसीपी सुरेखा बोरगावकर मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी मनपूर्वक त्यांचे